सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी फासलं काळं। प्रवीण गायकवाडांकडून संघटनेच्या नावात छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। माझ्यावरील हल्ला ठरवून केलेलं षडयंत्र, मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, ही शेवटाची सुरुवात आहे। संभाजी ब्रिगेड कसं उत्तर देते सर्वांनाच माहिती आहे। प्रवीण गायकवाड यांचा इशारा। काळं फासल्याच्या घटनेवरून शरद पवारांकडून फोन करत प्रवीण गायकवाड यांची विचारणा। झालेल्या घटनेचा शरद पवारांनी नोंदवला निषेध। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथे भ्याड हल्ला, हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारे, घटनेचा निषेध करावा तितका कमीच, सुप्रिया सुळेंचं ट्विट करत प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण गायकवाड। प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याच्या घटनेवरून अमोल कोल्हेंचे ट्विट करत प्रतिक्रिया। आम्ही सर्वजण प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, या भ्याड कृत्यामागील मास्टरमाइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा। रोहित पवार यांचं ट्विट। गायकवाडांवरील हल्ल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही निषेध व्यक्त। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध। हा जो प्रकार घडला त्याला योग्य तेच उत्तर देणार, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विकास पासलकर यांची प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या दीपक काटेचा निषेध करावा तेवढा थोडाच, मराठा महासंघाच्या रेखा कोंडे यांची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन दाखल। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कोर्टात मागणी करणार। एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरीही फोडाफोडी करतात। नाशिकमधील पदाधिकारी उमेदवार देवाभाऊ वाघमारे यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालय मातोश्रीतून चालायचं, सामनातील टीकेवर रामदास कदमांचं संजय राऊतांना उत्तर। तर उद्धव ठाकरे मोदींचे बूट चाटायला गेले होते का? एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर रामदास कदमांचा सवाल। दोन भाऊ एकत्र आले ही चांगली गोष्ट, ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। कोणताही अजेंडा असो किंवा नसो, दोन भाऊ एकत्र येणं कुटुंबासाठी चांगलं, असंही वक्तव्य। युतीचा निर्णय ठाकरे बंधू घेतील, जनतेच्या मनातही तेच। ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच करू, आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। राज्यात तिसरी भाषा अनिवार्य करा, शासन निर्णय पुन्हा लागू करा। ठाकरे बंधूंविरोधात पुढील आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार, सदावर्तेंचा इशारा। तर हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरेंना दोपहर का सामना त्यांनी बंद करावा, सदावर्तेंची मागणी। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत, मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पायपुष्ण केलंय। काही धनिक शेठ आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार, उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य, मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। मद्यविक्री परवाने देण्यासाठीच्या समितीत अजित पवार नको, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी। कोणताही पुरावा असेल तर कारवाई करू, आधी पुरावे द्या। मद्य परवान्याबाबत जय पवारांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला, पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाटांचा दावा। तो व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवेल, राऊतांचं प्रत्युत्तर। जोपर्यंत तथ्य कळत नाही तोपर्यंत शिरसाटांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसेंकडून संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। संजय शिरसाटांनी मराठ्यांचा रोष ओढवून घेऊ नये, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर शिरसाटांच्या खात्याकडून मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचाही आरोप, मराठा विद्यार्थ्यांवर शिरसाटांच्या खात्याकडून अन्याय, जरांगेंचं वक्तव्य। राज्यातील सगळेच संजय सध्या चर्चेत, मारणं योग्य नाही, संजय गायकवाड यांना शिंदेंनी समज दिली आहे, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। राऊत बोलत राहतील, त्यांना कुणीही थांबवू शकत नाही, महाजनांचं वक्तव्य। नालेसफाई झाली तर शहर पाण्यात कसं गेलं? नालेसफाईच्या नावाखाली फक्त दिखावा केला का? 9 जुलैच्या पावसानं नागपूरकरांचे झालेले हाल पाहून नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांना संतप्त सवाल। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड, उज्ज्वल निकम आता राज्यसभा खासदार। हर्ष श्रुंगला, मीनाक्षी जैन, सदानंद मास्टर यांचीही राज्यसभेवर निवड। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून निकमांना शुभेच्छा। उज्ज्वल निकमांना मी नाही, जनतेनं पाडलं, पण मागून आलेल्यांना भाजपनं संधी दिली, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका।
लाडक्या बहिणीमुळे विकास कामांच्या निधीला विलंब, पुण्यातील कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. दत्तात्रय भरणे कुठल्या हेतूनं बोलले त्यांना विचारतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणीमुळे विकास कामांच्या निधीला विलंब होत असल्याच्या भरणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. लाडक्या बहिणीमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतोय. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील भरणेंच्या वक्तव्यावर यात लपवण्यासारखं काही नाही अशी प्रतिक्रिया. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहेच, मात्र लाडक्या बहिणींसाठी सरकार ताण सहन करायला तयार. अमृता फडणवीस यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंकडून शिंदेंची मिमिक्री करत अप्रत्यक्ष टीका. लाडक्या बहिणींचे सरकारमधील भाऊ गेले कुठे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणारे कुठे गायब झाले? आदित्य ठाकरेंचा सवाल. भरणेंनी लाडक्या बहिणींना घ्यावं आणि चंद्रभागेत ढकलून द्यावं. भरणेंच्या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. सरकारचा निधी प्रक्रियेतून येतो, त्यामुळे निधी मिळणार नाही असं अजिबात होत नाही. लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतोय, मिळत राहणार. लाडक्या बहिणींना निधीपासून वंचित ठेवणार नाही. प्रवीण दरेकरांची भरणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींच्या निधीमुळे सगळ्याला ब्रेक लागलाय. अधिवेशनातही कुणाच्या हाती काही लागत नाही. मागच्या अधिवेशनातही असंच झालं. संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर. आजपासून पुढील 6 दिवस बैठका घेणार. पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन करणार. देवेंद्र फडणवीसांचं पुण्यावर लक्ष. पुण्यात काय काय सुधारवता येईल हे मी फडणवीसांना सांगते. अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. मुंबईत काँग्रेसच्या वतीनं संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन. अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इम्रान प्रताप गढी यांच्याकडून संबोधन. वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड यांची उपस्थिती. मराठीच्या नावानं मारहाण करणाऱ्यांसोबत आम्ही उभं राहणार नाही. मराठीला आम्ही आमची भाषा मानतो. काँग्रेस नेते असलम शेख यांची प्रतिक्रिया. 2-4 नेपाळी दिसणाऱ्या लोकांना मंत्री बनवलंय. असलम शेख यांची नितेश राणेंवर टीका. तर त्या व्यक्तीला नेपाळी बोलणं हा नेपाळचा अपमान. अमीन पटेल यांचा टोला. धर्म आणि आस्था ही वैयक्तिक बाब, पण आम्ही महाराष्ट्राचे आहोत. मराठी आमची भाषा आहे. हिंदी आणि मराठी आई आणि मावशी आहेत, त्यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. काँग्रेसच्या अमीन पटेल यांची प्रतिक्रिया. किती लोकांची मुलं मराठीतून शिकली? सध्या हिंदी मराठी वाद महाराष्ट्रात पेटवला जातोय. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. मुलांना इंग्रजी माध्यमात घाला, पण संस्कार आपले द्या. मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची फेसबुक पोस्ट. राज्यात मराठी विरुद्ध हिंदीचा वाद सुरू असताना भाजप प्रवक्ते दयानंद तिवारी यांच्याकडून अनोखा उपक्रम. चला मराठी शिकूया या उपक्रमाचं सरस्वती क्लासेस इथे आयोजन. मुंबईच्या सायनमध्ये दयानंद तिवारी इच्छुकांना मोफत मराठी भाषा शिकवणार. शिवसंग्राम पक्षाला पूर्णपणे सक्षम बनवणार. ज्योती मेटेंचा निर्धार. कुणी सन्मानानं सोबत घेतलं तर जाऊ, नाहीतर हरवण्यासाठी मैदानात उतरू. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर ज्योती मेटेंकडून भूमिका स्पष्ट. मंत्रिपदानं हुलकावणी दिली तरी विनायक मेटे कधीच स्वस्थ बसले नव्हते. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. तर माझ्याकडे गमावण्यासाठी काही नाही. 14 ऑगस्ट 2022ला सगळं गमावलं असं म्हणत विनायक मेटेंच्या आठवणीत ज्योती मेटे भावूक. एक आमदार कॅन्टीनमध्ये जाऊन कानाखाली मारतो. पडळकर ख्रिश्चन समाजाविरोधात बोलतात. महाराष्ट्रात नक्की चाललंय काय? वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेच्या 7व्या दिवशी 120 किलोमीटरचा टप्पा पूर्ण. पायी यात्रेचा शेवटचा मुक्काम यवतमाळच्या महागावातील गुंज गावात होणार. तर आंबोडमध्ये बच्चू कडूंची जाहीर सभा. नांदेडच्या विकासासाठी डीपी प्लॅन आवश्यक. प्राधिकरण करा किंवा करू नका. नांदेडच्या प्राधिकरणाबाबत खासदार अशोक चव्हाण यांची भूमिका. जयंत पाटलांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील निर्णय. राजीनामा का दिला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही. जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा. जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. माझा नेहमीच गैरसमज होतो. कोकाटेंनी तो दूर करावा. नाशिक जिल्हा बँक राज्यात पहिली आणि देशात दुसरी होती, ती कुणी बुडवली ते सगळ्यांनाच माहिती आहे. भुजबळांचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा. चुकीचं वागलात तर फेडावं लागणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला देवेंद्र पावले नाही तर जेलमध्ये गेला असता. जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर निशाणा. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू. मुख्यमंत्री त्यांना नक्कीच तुरुंगात पाठवणार. अनेकांची चौकशी सुरू झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. राऊतांना काय आरोप करावे हे समजत नाही. टीव्हीवर दिसण्यासाठी राऊतांचा भोंगा सुरू होतो. आमदार नारायण कुचे यांची संजय राऊतांवर टीका.
वर्ध्यातील गांधी विचारांच्या संघटनांमध्ये नक्षलवाद्यांच्या फ्रंटल संघटनांचा सहभाग. शहरी नक्षलवादाचं समर्थन करणारे विविध लोक गांधी विचाराच्या संस्थांमध्ये येतात, प्रशिक्षण घेतात. भाजपचे वर्ध्यातील आमदार सुमित वानखेडेंचा गंभीर आरोप. तर आमदार सुमित वानखेडे यांना याचा खुलासा द्यावा लागेल. गांधी विचारक अविनाश काकडे यांचं प्रत्युत्तर. मंत्री संजय राठोड यांच्याकडून राजकारणात सुरू असलेल्या प्रकरणांबद्दल कवितेच्या माध्यमातून खंत व्यक्त. माझ्या मागे समाज उभा राहिल्यामुळेच मी मजबूतीनं काम करतोय. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. माझ्यावर जे आरोप झाले ते दुसऱ्यावर झाले असते तर एखाद्यानं आत्महत्या केली असती. मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. बंजारा समाज पाठीशी एकजुटीनं होता असंही वक्तव्य. नांदेड जिल्हाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत नाराजी नाट्य. तुमच्या नेतृत्वात काम करायला तयार, पण आम्हालाही स्वातंत्र्य हवं. भास्करराव खतगावकरांची प्रताप पाटील चिखलीकरांवर नाराजी. महापालिका निवडणुकांआधी लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजप आमने सामने. नवीन रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेले आमदार अमित देशमुखांसमोरच भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. भूमिपूजन कार्यक्रमाचा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. जे गाव निर्व्यसनी राहतं अशा गावांचा विकास हे आमचं प्राधान्य. जे गाव निर्व्यसनी त्या गावाला जास्त निधी मिळणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिक्रिया. जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत. शिवसेना ठाकरे गटाचे 2 माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे भंडारा जिल्हा दौऱ्यावर. एका कार्यक्रमात बागडेंनी राज्यपालपदी कशी वर्णी लागली याबाबतचा सांगितला किस्सा. भारत आजही सारे जहां से अच्छा दिसतो. अंतराळातून परतण्यापूर्वी शुभांशु शुक्लाचा देशवासियांसाठी खास संदेश. शुभांशु शुक्ला 15 जुलैला पृथ्वीवर परतणार. धनंजय मुंडे यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाहीत. कार्यकर्त्यांनी बॅनर जाहिराती लावण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावे. 15 जुलै रोजी धनंजय मुंडे भेटीसाठी उपलब्ध नसणार. मुंडेंच्या कार्यालयाकडून माहिती जारी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन. संजय देशमुख यांच्या निधनानं पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हरपलं. मनसेकडून गोरेगाव विधानसभेत शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. कार्यक्रमात शालिनी ठाकरे, कुणाल माणकर आणि विभाग अध्यक्ष वीरेन जाधव यांची उपस्थिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत इगतपुरीत मनसेचं शिबिर. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत इन्कमिंग. नाशिक पश्चिममधून अपक्ष निवडणूक लढवलेले देवा वाघमारे यांचा 200 ते 300 कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश. लातूरमधील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा 9वा दिवस. 2 शेतकरी मंत्रालयाच्या दिशेनं येताना ठाण्यात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर पुन्हा आंदोलन सुरू होणार. नागवेलीच्या विड्याच्या पानाचे दर घसरल्यानं महादेव जानकर यांचा कृषीमंत्री कोकाटेंना फोन. पानमळे धारकांना तातडीनं मदत देण्याची मागणी. सरकारनं पीओपी मूर्ती बनवण्यासाठी दिली मान्यता, पण पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा अजूनही कायम. न्यायालयाचं मंडळांना कृत्रिम तलाव बनवून गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आदेश. तर मंडळांना सरकारकडून समुद्रात मूर्ती विसर्जित करण्याची हवी परवानगी. अमरावती शहरातील पालिकेच्या बसची रिक्षाला धडक. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत. अपघातात रिक्षामधील 2 मुली जखमी. बसचालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. रायगडच्या फणसाड डॅममध्ये मुंबईतील तरुण बुडाला. फिरण्यासाठी आलेल्या 11 जणांच्या गटातील एक तरुण पोहताना बुडाल्याची घटना. SPRSS टीमनं मृतदेह बाहेर काढला. अहिल्यानगरच्या अकोलेत 57 लाखांचा गुटखा जप्त. घारगे यांच्या पथकाची मोठी कारवाई. कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. साताऱ्याच्या कास धरणाच्या सांडव्याजवळ पर्यटकांकडून कार ऑफ रायडिंगचा थरार. पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं, स्थानिकांची मागणी. अहिल्यानगर शहराच्या भिंगार परिसरात मावा तयार करण्यात केमिकलचा वापर. मावा तयार करणाऱ्या आरोपीच्या घरावर पोलिसांचा छापा. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार. पिकांमध्ये तणांची वाढ. शेतकऱ्यांकडून शेतात तणनाशक औषधांची फवारणी. नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात 7 बँकांच्या शाखा सुरू होणार. बँक शाखा सुरू होणार असल्यानं ग्राहकांना मोठी सुविधा. इगतपुरीतील भावली धबधब्याला पर्यटकांची पसंती. धबधब्याच्या डेड एंडवर जाण्यास पोलिसांची पर्यटकांना बंदी. रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासाठी 5 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर. लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पासाठी निधी मंजूर. प्रकल्पामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार. भंडाऱ्याच्या भिलेवाडा कर्डी ते तिरोडा रस्त्याची दुरवस्था.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक आक्रमक, रस्त्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. 5 दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्याचं नागरिकांना आश्वासन. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा शहरातील रस्त्याची दुरवस्था. ऐन पावसाळ्यात रस्त्यासह स्वच्छतेचेही 3 तेरा. शहरातील नागरिक तसं नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. रत्नागिरीच्या लांजा शहरात नो पार्किंग ठिकाणी गाडी लावणाऱ्यांवर धडक कारवाई. मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी. शहरात तयार केले नो पार्किंग झोन. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात डंपरची 4 चाकीला धडक. सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही, 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावात 2 गटात वाद झाल्यानं तणाव. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सध्या गावात तणावपूर्ण शांतता. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर कोचिंग टर्मिनल सुविधांची तरतूद करण्यास मध्य रेल्वेची मंजुरी. फलाटांची संख्या 3 वरून थेट 8 पर्यंत जाणार. चंद्रपूरमध्ये 16 जुलैपासून राज्य मेडिकल काउन्सिल आणि राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन. राज्य सरकारचे सीसीएमपी नोंदणी विरोधात पाऊल. होमिओपॅथी डॉक्टरांची आक्रमक भूमिका. लातूर जिल्ह्यात सुमठाणा गावात सुनेकडून सासूला मारहाण. शेतात जनावरं चारल्याच्या वादातून सुनेची सासूला मारहाण. लाखनी तालुक्यातील पालांदूर इथे विहिरीत उतरलेल्या तरुणाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस, अग्निशमन दल दाखल. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील 5 जणांना ताब्यात घेतलं. त्यापैकी समीर गायकवाड याला अटक. इतर 4 अल्पवयीन बालकं. एका फरार आरोपीचा शोध सुरू. परंड्याच्या चिंचपोर इथल्या दुग्ध व्यावसायिकाच्या 4 चाकी गाडीचा 12 किलोमीटर पाठलाग. गाडीवर लक्ष ठेवत काच फोडत 1,30,000 रुपये पळवले. अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त. तस्करी करणाऱ्या 4घांना बेड्या. 8 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत. पुण्यात 26 वर्षीय तरुणाकडून महागड्या मोटरसायकलींची चोरी करत ऑनलाईन विक्री. मोजमजा करण्यासाठीच चोरी केल्याची कबुली. 14 दुचाकी वाहनं असा एकूण 8,40,000चा मुद्देमाल हस्तगत.